मराठी 24 रेसिपीजमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। आणि आज आपण बनवतोय लच्छा पराठा। तर बऱ्याच घरामध्ये जेव्हा चपाती पोळी किंवा ह्या सर्व गोष्टींचा कंटाळा आलेला असतो तेव्हा आपण एक वेगळी रेसिपी ट्राय करावीशी वाटते किंवा वेगळं काहीतरी खावंसं वाटतं, तेव्हा तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता। त्यासाठी मराठी 24 रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन रेसिपी आणि व्हिडिओ नक्कीच येतील। तर लच्छा पराठा कसा बनवायचा पहा। आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, यामध्ये मैदा बिलकुल घ्यायचा नाही, कारण लच्छा पराठा जेव्हा गव्हापासून बनवतो तेव्हा खूप जास्त हेल्दी असतो आणि मैदा साखर ह्या गोष्टी आपल्याला कमीच खायच्या असतात। म्हणून आपण घरगुती जे आपलं गव्हाचं पीठ दळलेलं असतं तर त्या पिठापासून बनवायचं आहे। तर यासाठी साहित्य लागेल आपल्याला गव्हाचं पीठ, त्यानंतर तेल आणि गरम मसाला, त्यानंतर थोडासा चाट मसाला, त्याचबरोबर चटणी आणि मीठ। हे जे काय आपली रेग्युलर चटणी असते मसाल्याची ती चटणी आपण वापरू शकतो। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि लसूण घातला तरी चालेल। तर आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम आपल्याला 1 ते 1.5 वाटी किंवा 2 वाटी तुम्हाला जेवढे आवश्यक आहे, जेवढे पराठे बनवायचे आहेत तेवढं पीठ घ्यायचं आहे। व्यवस्थित कणिक भिजवून घ्यायचे आहे। तर रेग्युलर मळतो त्यापेक्षा थोडीशी मऊ बनवायची आहे। त्यात थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे आणि हे पीठ मळून आपल्याला एक 10 मिनिट आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे। आणि तयार करताना पहा, आम्ही आता तयार करताना तुम्हाला दाखवत आहोत। तर काय करायचं आहे, सर्वप्रथम छोटे छोटे मीडियम साईजचे गोळे बनवलेले आहेत आणि मग ते आपण लाटून घ्यायचे आहेत। मीडियम साईजचे गोळे लाटून झाल्यानंतर मग त्यावर आपण तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं किंवा बटर आवडतं तर असं असेल तर तुम्ही बटर लावू शकता, कारण बटर लावल्यामुळे आणि तूप लावल्यामुळे सुद्धा जास्त क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतात। त्यामुळे आपण जर बटर लावून केलं तरी चालेल। आणि त्यानंतर बटर लावला मग आपण त्याच्यावरती थोडंसं मीठ, चटणी, त्यानंतर जो गरम मसाला आहे त्याचबरोबर थोडासा चाट मसालाही त्यामध्ये मिक्स केलेला आहे तोही भुरभुरायचा आहे। बारीक बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची आहे आणि ती कोथिंबीर पूर्ण त्या चपातीवर त्या लेयरवर पसरवायचा आहे। आणि मग त्याची आम्ही जशी घडी घातलेली आहे तशा घड्या घड्या घालत पूर्ण ती चपातीची घडी घालून घ्यायची आणि मग त्याचा परत एकदा गोल असा चकलीसारखा गोल बनवून तो गोळा बनवायचा आहे। आणि हा गोळा एकदा बनला तर तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहेत त्या सगळ्याचे असे तुम्ही गोले बनवून घेतले आणि हे गोळे आपण आता लाटायचे आहेत। आणि सुंदर नाजूक पद्धतीने, म्हणजे जास्त भार किंवा म्हणतो ना आपण दाबून दाबून न लाटणं, हलुवार हाताने आपल्याला हे पराठे लाटायचे आहेत। तर हे पराठे जसे लाटून होतील त्यानंतर आपण एक लाटून झाला की त्याचबरोबर आपण लगेच गरम तव्यावर मीडियम गॅसवर कमी जास्त गॅस करत करत हे भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला व्यवस्थित भाजलं की आपण एकतर बटर लावू शकतो किंवा तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता। या प्रकारे आपण सर्व पराठे भाजून घ्यायचे आहेत, दोन्ही साईडने परतून घ्यायचे आहेत आणि क्रिस्पी असे मस्त पराठे हे बनतील। तर आपल्याला बघा त्यावर तुम्ही तुमच्याकडे लाकडी किंवा जे उलातनं म्हणतो आपण त्या चमच्याने सुद्धा दाबून हे व्यवस्थित तुम्ही भाजून घेऊ शकता, म्हणजे कुठेही हे कच्चं राहणार नाही। तर हे सर्व पराठे भाजून झाल्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की हातात जरी आपण करून असं एकत्र करून घेतलं आणि तो जो चुरगाळलं तरीसुद्धा आपण इतकं तिचे मऊ मऊ लेयर सुटायला सुरुवात होते आणि हातामध्ये तो क्रिस्पी आणि मऊ मऊ अशी मऊसर अशी लुसलुशीत असा हा लच्छा पराठा बनतो। तरी हा पराठा अगदी सोपा आहे आणि जर रेडीमेड आपण बऱ्याच ठिकाणी पहा डीमार्ट किंवा ह्या अशा वेगवेगळ्या फूड्स जिथे रेडीमेड फूड्स मिळतात तिथे सुद्धा हा पराठा रेडीमेड पराठा मिळतो। तो थोडासा कच्चा भाजलेला असतो आणि घरात आणून आपण जेव्हा खायचा असतो तेव्हा परत एकदा तो गॅसवर परतून घालायचा असतो। पण बघा शक्यतो हे सगळे जे काही पदार्थ असतात रेडी टू ईट ह्या सगळ्यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, त्यामुळे हे आपल्या शरीरास हानिकारक असते आणि यालाही अगदी कूल टेम्परेचरला, म्हणजे शक्यतो फ्रीजला हे आपल्याला प्रिझर्व करून ठेवायचे असतात। त्यामुळे यामधले जे जीवनसत्व असतात हे आधीच निघून गेलेले असतात। त्यामुळे कधीही आपण रेडी टू कुक असे फूड्स जे असतात किंवा पॅकेट फूड्स असतात याचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा आहे। आणि आपण घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये अशा प्रकारचे सर्व साहित्य अवेलेबल असताना अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हा लच्छा पराठा घरच्या घरी बनवू शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि नवीन कुठली रेसिपी पाहायची असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता। ह्या चॅनलवर प्युअर मराठी तसेच व्हेजिटेरियन म्हणतो ना आपण प्युअर मराठी भाषेमध्ये तसेच व्हेज जेवढे काही व्हेज फूड्स असेल तर ह्या रेसिपी तुम्हाला दाखवल्या जातील, कारण मी प्युअर व्हेज आहे, मी एक स्वामीसेवक आहे। तर फक्त आणि फक्त प्युअर रेसिपीज आपण इथे पाहणार आहोत आणि
अजून कुठली रेसिपी पाहायची असेल मराठमोळी किंवा तुम्हाला आवडणारी व्हेजिटेरियन, तर ती आपण नक्कीच बनवूया. तर मराठी 24 रेसिपीजला तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब केले तर आपला प्रतिसाद जसा वाढेल तसंच ह्या चॅनलसुद्धा ग्रो होईल आणि हे जे आपले मराठमोळे आणि सिंपल घरच्या घरी करता येणारे जे पदार्थ आहेत ते सर्वत्र पोहोचतील. चला तर मग मस्त रहा, स्वस्त रहा आणि खात रहा. तोपर्यंत बाय बाय.